शेतकरी मित्रांसाठी एक मोठी बातमी असून आता पीएम धनधान्य कृषी योजना याला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे। 1.7 कोटी शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ होणार। यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पीएम धनधान्य योजना या योजनेची घोषणा केली आहे। आता केंद्र सरकारने 2025 पासून पुढील 6 वर्षासाठी या योजनेस मंजुरी सुद्धा दिली आहे। मग आता जनधान्य योजना ही नेमकी कोणती योजना आहे, कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार, तर आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवा। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी। मग आता धनधान्य योजना ही नेमकी योजना काय आहेत, या योजनेसंदर्भात महत्त्वाचा सारांश या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत। तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनल सबस्क्राइब करून घ्या। तर आता नेमकी काय आहे अपडेट, चला व्हिडिओ सुरू करूया। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता असतानाच आता केंद्रीय कॅबिनेटमध्ये पीएम धनधान्य योजना या कृषी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे। 24,000 रुपये दरवर्षी खर्च होणाऱ्या विविध 36 योजनांना एकत्र आणलेल्या पीएम धनधान्य कृषी योजनेला केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये मंजुरी मिळाल्याची मित्रांनो माहिती मिळाली। केंद्रीय प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या माहिती दिल्यामुळे या योजनेमुळे देशातील 1.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा आता फायदा होणार आहे। तत्पूर्वी यंदाच्या अर्थसंकल्पात म्हणजे यंदाच्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेची घोषणा केली आहे। आता केंद्र सरकारने 2025 पासून पुढील 6 वर्षापर्यंत या योजनेस मंजुरी दिली। पिकाच्या कापणीनंतर साठवण क्षमता वाढवण्याच्या कामात या योजनेचं मोठं योगदान असणार आहे। पेरणीच्या सुविधांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा लाभ मिळणार असून देशातील शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होईल। या योजनेच्या माध्यमातून 1.7 कोटी शेतकऱ्यांना मोठा फायदा या योजनेमार्फत होणार असं अश्विनी वैष्णव यांनी एका मुलाखतीमध्ये मित्रांनो सांगितलं आहे। पीएम धनधान्य कृषी योजना नेमकी आहे तरी काय, तर पीएम धनधान्य कृषी योजनेअंतर्गत देशभरातील 100 जिल्ह्यांची निवड केली जाणार आहे। या जिल्ह्यामध्ये उत्पादकता कमी आहे त्यांचा या 100 जिल्ह्यामध्ये समावेश केला जाणार आहे। त्याचबरोबर शेतीच्या विकासासाठी सध्या चालू असलेल्या विविध 36 योजनांचा एकत्र करून शेतीचा विकास करण्यावर यात भर दिला जाणार आहे। तर राज्य सरकारच्या सहकार्याने ही योजना राबवली जाणार आहे। केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार देशभरातील एकूण 1.7 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ होणार आहे। मग आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वेगवेगळी अवजार असेल, बी बियाणं असेल, खत साठा असेल याची आर्थिक मदत शेतकऱ्यांना डायरेक्ट स्वरूपात केल्या जाणार आहेत। यासोबतच या योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात रोजगार कसा वाढेल यावर सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून मोठ्या प्रमाणात याचं काम सुद्धा वाढवल्या जाणार आहे। मग आता शेतकऱ्यांना लाभ कसा मिळणार हे सुद्धा आपण पाहूया। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन केलं जाणार आहे। पिकाची साठवणूक तसेच सिंचन व्यवस्थेत सुधारणा करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला जाणार आहे। त्याचबरोबर यासोबत उच्च गुणवत्ता असलेले बी बियाणं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पुरवल्या जातील। कृषी उत्पादन वाढवण्यासाठी खतांचा पुरवठा केला जाईल। सोबतच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर असेल, कृषी पंप असेल आदी उपकरणं घेण्यासाठी सुद्धा अर्थसहाय्य केले जाणार आहेत। तर याच योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांना या क्षेत्रामध्ये पुढे येण्यासाठी प्रोत्साहित सुद्धा केल्या जाणार आहेत आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये रोजगाराची संधी कशी वाढेल याकडे लक्ष मोठ्या प्रमाणात दिल्या जाणार आहेत। यामुळेच आगामी काळामध्ये शेती क्षेत्रामध्ये बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। पंतप्रधान धनधान्य कृषी योजना याचे मुख्य ठळक मुद्दे म्हणजे पीएम धनधान्य कृषी योजनेच्या मुख्य ठळक वैशिष्ट्यामध्ये हे समाविष्ट केल्या जाणार आहेत। तर आता यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा आहेत। तर विकास, सरकारने कमी उत्पादकता, मध्यम पीक वाढ आणि देशभरामध्ये मर्यादित कर्ज उपलब्ध असलेले 100 जिल्हे ओळखल्या जाणार आहेत। तर ही योजना 1.7 कोटी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत करेल। आता त्यातला दुसरा म्हणजे शाश्वत आणि हवामान प्रतिरोधक शेती। हा उपक्रम उत्पादकता वाढवण्यासाठी हवामान विशिष्ट शेती, पाण्याची कार्यक्षमता आणि अचूक शेतीचा अवलंब करण्यास प्रेरणा देणार आहेत। तर शेतकऱ्यांसाठी आर्थिक सहाय्य हा एक महत्त्वाचा आणि तिसरा मुद्दा आहे। तर ही योजना अल्पकालीन आणि दीर्घकालीन कर्ज सहाय्य प्रदान करणार, ज्यामुळे
आधुनिक उपकरणं, दर्जेदार बियाणं आणि प्रगत शेती तंत्र याला अधिक सुलभ होतील। तर कापणीनंतरच्या पायाभूत सुविधांचा विकास हा चौथा मुद्दा। या उपक्रमामुळे पंचायत आणि ब्लॉक पातळीवर कार्यक्षम साठवणूक, गोदाम आणि रसद पुरवणूक कंपनीनंतरचे नुकसान हे आता कमी होणार। आणि पाचवा मुद्दा असा आहे की सिंचन विस्तार हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा, हा समजून घ्या। ही योजना सिंचन व्याप्ती वाढवेल आणि पीक तीव्रता आणि उत्पन्न स्थिरता ठेवण्यासाठी कार्यक्षम पाणी वापर तंत्रज्ञानाला प्रोत्साहन मिळणार आहेत। तंत्रज्ञान एकीकरण ही योजना उत्पादन वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण शेती साधनांना आता प्रोत्साहन देईल। तर अशा प्रकारे पीएम धनधान्य योजना ही केंद्र सरकारची एक नवीन योजना शेतकऱ्यांसाठी लॉन्च केल्या जाईल। तर याबाबत नुकतंच हिवाळी अधिवेशनामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा मुद्दा मांडला। तर या मुद्द्यावर चर्चा सुद्धा झाली आहेत आणि लवकरच या मुद्द्याची आखणी करून शेतकऱ्यांपर्यंत हा थेट लाभ आता पोहोचवल्या जाणार आहेत। परंतु आता सर्वात महत्त्वाचं कारण असं की आता या 100 जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश येईल किंवा यामध्ये ज्या तालुक्याचा, जिल्ह्याचा किंवा राज्यभरातील जे जिल्हे असेल त्यांचा कोणाचा समावेश करण्यात येईल हे अद्याप मित्रांनो सांगता येणार नाही। त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला लाभ देता येईल या अनुषंगानं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या पावसाळी अधिवेशनामध्ये हा महत्त्वाचा मुद्दा सुद्धा मांडला आहे। तर आता पीएम किसान सन्मान निधी योजना या योजनेसंदर्भातच आता भरपूर अशा योजना शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार। मित्रांनो, आपल्याला ही जी माहिती मिळाली ही माहिती आपण इंटरनेटच्या सहाय्याने घेतली आहे, त्यामुळं ही माहिती संपूर्ण 100% सत्यच असेल याचं कारण आपण या व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही। त्यामुळं आपण ज्या आपल्या YouTube चॅनलवर जोही व्हिडिओ टाकतो या व्हिडिओची पूर्ण शहानिशा करूनच तुम्ही समोरचं पाऊल उचलू शकता किंवा कोणतीही योजना जर असेल तर या योजनेचं तुम्ही 100% अभ्यास करून प्रत्येक योजनेचा मित्रांनो लाभ घेऊ शकता। परंतु आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून प्रत्येकाला काही ना काही लाभ मिळावा हाच हेतू आपल्या या YouTube चॅनलचा असतो। त्यामुळे मित्रांनो, आपला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या फायदेशीर आहे का, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचा आहे। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचा आहे। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज पोहोचत राहावे म्हणून चॅनल सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवू शकता। वाट पहा पुन्हा एका नवीन योजनेची, नवीन व्हिडिओची।